फार्म हाऊस ट्रिपचा हा पार्ट 2 आहे. तर यामध्ये आम्ही कयाकिंग करून आलो होतो आणि वाजलेले होते 7 वाजलेले होते. सो आता इथं लाईट वगैरे छान लागलेले होते. मुलं झोकामध्ये बसली होती आणि झोका खेळत होते. सो आम्ही ठरवलं आता जायचं, रेडी व्हायचं छान थोडंफार. रेडी झालो आणि खूप जास्त थंडी होती तिथे. सो आम्ही ठरवलं थोडं कोमट पाणी प्यायचं. तर कोमट पाण्यात आम्ही लवंग वगैरे टाकून घेतलं. ते बॉईल केलं छान आणि ते पिलं. कारण आम्ही कयाकिंग करून आलो होतो तिथं तर खूप जास्त थंडी लागत होती. नंतर छान असे लाईट करून शेकोटी केली. शेकोटीजवळ बसलो आणि खूप एन्जॉय केला. नंतर ज्यांचं फार्म हाऊस येतो त्यांनी DJ सुद्धा मागवला होता. तर DJवर गाणी सुरू होती, डान्स करत होती लोकं. आम्हीसुद्धा गेलो, डान्स केला थोडा आणि नंतर डिनरच्या वेळीसुद्धा आलो पुन्हा आणि पुन्हा सर्वांनी मिळून डान्स केला. नंतर त्यांनी मागवला होता केक 12 वाजता कट करायला. तर 12 वाजता केक कट केला. थोडे त्यांनी फटाके फोडले खूप सारे आणि खूप सारा डान्स आणि खूप अशी धम्माल केली. मुलांनीसुद्धा खूप एन्जॉय केला आणि 12 वाजता केक कट करून मग आम्ही न्यू इयर सेलिब्रेट केलं. तर मुलं तर खूप हॅप्पी होती कारण सर्व त्यांच्या मनासारखं होतं. तर डिनरमध्ये जे आहे ते नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन होतं आणि व्हेजवाल्यांसाठी व्हेज बिर्याणी आणि पनीर होतं आणि नॉनव्हेजवाल्यांसाठी नॉनव्हेज बिर्याणीसुद्धा होते. तर आम्ही व्हेजच खाणार होतो. सो आम्ही व्हेज बिर्याणी आणि पनीर असं खाल्लं. तर स्टार्टरमध्ये पण पनीर चिल्ली आणि ते होतं, पण ते आम्हाला एवढं काही आवडलं नव्हतं. सो म्हणजे स्टार्टर आम्हाला अजिबातच नाही आवडलं. पण डिनर जे होतं ते ठीक होतं, छान होतं. नंतर आम्ही खूप असा डान्स करून मग गेलो आणि झोपलो सर्व, कारण खूप दमलो होतो आणि थंडी इतकी भयंकर होती. तर डान्समध्ये छान वाटत होतं. सो सर्वजण कंटिन्यू डान्सच करत होते. चला भेटूया पुढच्या पार्टमध्ये.